Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. हा आक्रोश तुम्ही बघितलाच असेल. गाई बांधून येतो म्हटलं 5 मिनिटात, मग लय वेळ उशीर झाला. दुसऱ्याच्या धाडात गाय गेलता, मग बब्बीत मी पळत गेला तर गळफास घेऊन ही झालं झाडा. बार्शी तालुक्यातल्या कारी गावातल्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. या शेतकऱ्याच्या परिवाराचा हा आक्रोश आहे. सारखं फोन यायचं 15-15 मिनिटाला, कधी पैसे देताव, कधी पैसे देताव. काल आले, दूध घातलं त्यांनी, पण आम्हाला वाटलं नाही की असं करेल, अगर काय होईल. मग तिकडं गाई दिसल्या म्हणून मागे गेले, बघते तर उभारलेलं होतं. मी ओरडते मग कशी दिना म्हणून जवळ गेले तर लोंब कळायलेलं होतं. काहीच कळना मला उतरायचं बी कळणार, पळायचं बी कळणार. याच कारी गावामध्ये मंत्री भरत गोगावले हे पाहणी करण्यासाठी गेले. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा डोळे पुसायला आले का शेतकऱ्यांना ही करायला आले? सगळा मग मदत जर असेल तर 8,000 काय होणार आहे शेतकऱ्याला? त्या आता जे आपण म्हणणं मांडलेलं आहे योग्य आणि रास्ता आहे, बर दुमत कोणाचं नाही. गोगावले जेव्हा या गावात पोहोचले तेव्हा त्यांना वेशीवरच अडवण्यात आलं. गोगावले शेट आमच्या इथं तळवटाचे पैसे सुद्धा निघत नाहीत. 8,500 ने 3,400 रुपये हेक्टर एकरी पडतात. शेतकरी टिंगल लावली काय? त्यांची गाडी अडवण्यात आली आणि नागरिकांनी त्यांना समोरासमोरच रोखठोक सवाल केले. साहेब, इलेक्शनच्या आधी 13,600 रुपये दिलं. 3 हेक्टरची मर्यादा होता. इलेक्शन संपलं की संपला का शेतकरी? साहेब, सगळ्या मंत्र्याचे दौरे चालू आहेत. मला तेच म्हणायचं की दिवस अभ्यास चालणार आहे. किती लोक आपल्याला शेतकरी मरू द्यायचे. आता काल एक आत्महत्या झाली, परवा धाराशिवमध्ये 2 आत्महत्या झाल्या. त्या आत्महत्याचं प्रमाण वाढतंय अभ्यासाच्या नादामध्ये. 10 लाख मिळत नव्हतं लोकांना, अधिकाऱ्यांना. गोगावले शेट आमच्या इथं त्या तळवटाचे पैसे सुद्धा निघत नाहीत. 8,500 ने 3,400 रुपये हेक्टर एकरी पडतात. काढायला 6,000 रुपये भाव आहे. शेतकरी टिंगल लावली काय? करू द्या इथं त्यांनी घोषणा 50,000 रुपये हेक्टरची. आपण पुन्हा ट्रॅक्टर आणायचं म्हणलं तर किती 1,000-2,000 रुपये जाते. काय राहते शेतकरी? रस्ते बी नाही तर कुठं नाही जायला. काय झालं? येऊ दे काय सांग मला सांगा. 8,500 काय होणार आहे शेतकऱ्याचं? काय होतं सांगा. एकरीचा हिशोब केला 3,400 रुपये एकरी अनुदान भेटते. काढायला 6,000 रुपये येतं. तळवट आणायचं म्हणलं तर 4,000 रुपये येतं. तुमची सुद्धा तळमळ आहे. ऐका की ऐका की तुम्ही सुद्धा आता इमेच्या बाबतीत विषय बोलला, इंटिमेशनचा विषय कॅन्सल केला. कसं ठेवा भाऊ? आता माझी एक मुलं आहे तुमची. कालच साहेब काय म्हणले, आम्ही सगळेजण साहेबाला भेटलो. एनडीआरएफच्या नियमाच्या पुढे आपल्याला जायचं. नंबर 1 घोषणा करू द्यायचं नाही कुणी. मग ही सगळं रिपोर्ट घेऊन जाणार, बोलू द्या तिकडे. मग बोलते ना तुला. येऊ दे काय करू? शेतकरी 50,000 अनुदान भेटलंच पाहिजे. शेतकरी 50,000 अनुदान मिळालंच पाहिजे. 75,000 अनुदान मिळालंच पाहिजे.
शेतकरी वगैरे तळमळीच्या बाबतीत साहेब हा पुढे असतो. सेट माझं काय आलं नाही. आज आपण 8,500 रुपये मदत जाहीर केली. आपण जर ती मदत जर एकरात काढली तर 3,400 रुपये मदत होते साहेब. इथं काढायला आता 6,000 रुपये रेट पडलाय, काढणीचा रेट पाय. आपण जे एकरी 4,000 रुपये 3,400 रुपये देतात का, ते आमच्या तळवाट्याला सुद्धा साहेब पुरत नाही. जे आम्ही सावली करतोय जागतोय का त्याला सुद्धा पुरत नाही. तर साहेब इलेक्शनच्या आधी 13,600 रुपये दिलं. 3 हेक्टरची मर्यादा होता. इलेक्शन संपलं की संपला का शेतकरी. दुसरी गोष्ट सांगतो, आतापर्यंत फुकट विमा होता. परत विमा तुम्ही शेतकऱ्यावर 2% बंधनकारक केला. ठीक आहे, आतापर्यंत इंटिमेशन होते, कापणी हवाला होता, चार्ट ट्रिगर होतं. तुम्ही आता पीक कापणी हवाला हे आणलंय, म्हणजे तुम्हाला विमा द्यायचा आहे का नाही शेतकऱ्याला सांगा. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा डोळे पुसायला आलेत का शेतकऱ्यांना हे करायला आलेत सांगा. मग मदत जर असेल तर 8,000 काय होणार आहे शेतकऱ्याला त्या. आता जे आपण म्हणणं मांडलेलं आहे हो त्यांना योग्य आणि रास्त आहे. बर दुमत कोणाचं नाही ना असेल ना इतर कोणाचं किंवा काही नाही. जरी आम्ही सत्ताधारी असलो तरी आम्हाला त्याच्यातली दुःख आहे की बाबा जे आता तुम्ही सांगितले ते व्यथा कथा, म्हणून आता आम्ही स्वतः बांधावरती काय येतोय. आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून विचारून नाही घेतो किंवा किती नुकसान झालं, अनिलच्या इथं काय झालंय किंवा काय. आम्ही स्वतः येऊन पाहतोय काय अधिकारी पोचतात नाही पोचत. आम्ही आलो, सगळे अधिकारी आलेले आहेत. आता आम्ही मिटिंग घेतोय, सगळा अहवाल तयार करतोय. काल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः येऊन गेले, स्वतः पाहिलेलं आहे, सगळं केलेलं आहे. त्या सगळ्या आता वेगवेगळे पिकांची नुकसान झालेले आहे. तुमची द्राक्षाची झालेली आहे, कोणाची लिंबोणीची झालेली आहे, कोणाची डाळिंबाची झालेली आहे, पेरूची, अनेक फळबागांची झालेली आहे, काही शेतकऱ्यांची झालेली आहे. म्हणजे सोयाबीन असेल, कापूस असेल, इतर काही झालेलं आहे. सगळ्याला मदत मिळावी हा एकच हेतू आहे आणि ती व्यवस्थित मिळावी, चांगली मिळावी. गोगोळे साहेब, तुम्ही आता मिटिंग तुम्ही आता सगळं बांधवर फिरणार आहेत. आता काल कारीमध्ये एक आत्महत्या झाली, म्हणजे आपल्याला आत्महत्या ही करायच्यात का. आत्महत्या तुमचा अभ्यास होईपर्यंत साहेब निमा शेतकरी मरल. हो तुमचा अभ्यास होईपर्यंत निमा शेतकरी मरून जात. आम्ही स्वतः पाहिलं ना, 2-4 गावामध्ये गेलो. किती दिवस आपल्याला अभ्यास करायचा झाले की आता अभ्यासाचा मदत करू नका. काय झालं फडणवीस साहेबाचा एक व्हिडिओ होता 2020 मधला. आता अमोल तुम्हाला एकच सांगतो, आम्ही आता काय करतोय की आम्ही एकच करत होतो. हो ऐका की हे सगळे शेतकरी आहेत, ह्या सगळ्या शेतकऱ्यांना ऐकू द्या. त्या आम्ही जे आलो ते खरी वस्तू प्रत्येकानं आमच्या जबाबदारी दिलेली आहे की प्रत्येकाने जाऊन प्रत्येक पहा, तुमचा अहवाल द्या. आम्ही सगळं अहवाल देऊन तुमचा आक्रोशही सांगणार आहे किंवा सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जी भरपाई ती त्वरित मिळायला पाहिजे, जास्त मिळायला पाहिजे. हे जे काही निकष आहे ते बाजूला ठेवायला पाहिजे. त्यामध्ये आम्ही पण सहमत आहोत ना साहेब. सगळ्या मंत्र्याचे दौरे झाले, दौरे चालू आहेत. मला तेच म्हणायचं किती दिवस अभ्यास चालणार आहे, किती लोक आपल्याला शेतकरी मरू द्यायचे. आता काल एक आत्महत्या झाली, परत धाराशिवमध्ये 2 आत्महत्या झाल्या. त्या आत्महत्याचं प्रमाण वाढतंय अभ्यासाच्या नादामध्ये. जायला मिळत नव्हतं लोकांना, अधिकाऱ्यांना अडचणी अशा निर्माण झाल्या की एवढं पाणी होतं, कंबरभर गुडघाभर पाणी होतं. अजूनही काही शेतांमध्ये पाणी आहे आणि तो पंचनामे जर तुम्हाला करणं पण गरजेचं आहे. आणि जे काय द्यायचं आहे ती वस्तुस्थिती देणं आहे, ते काय चुकलेलं नाही आम्हाला की आम्ही येऊन वेळ मारून नेतोय आणि दिवस वाढवतो, अशातला भाग नाही आहे. साहेब आणखी एक माझा दुसरा विषय होता. आता पाऊस आता पाऊस सगळ्या तालुक्यात फिरलं तर पाऊस सगळ्या तालुक्यात आहे. मग तालुक्यात पाऊस असताना तुम्ही त्या शेतकऱ्याला पंचनामे करा, त्यांना फोटो काढायचा, त्यांना हे करायचं. म्हणलं तसं नाही काय बंधनकारक आहे बहुकारीमध्ये, बंधनकारक आहे. मला सांगा 150 रुपये खर्च झाला एका शेतकऱ्याला, त्याला 7 बारा जोडायचा. तू साहेबांना सांग 1 मिनिटात साहेब आदेश देतील, असं कुठलाही कृत्य होणार नाही. काय म्हणणं आहे, पहिला तर मुद्दा असा आहे काळीमध्ये नुकसान झालेलं आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. नाही तर आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं असतं बाबा तुम्ही दाखवा आम्हाला व्हिडिओ, आम्ही नाही ते बघितलं. जे काय अधिकारी चुकीचं सांगतील ते होऊ देणार नाही, हा आमचा तुम्हाला शब्द आहे. आणि जे योग्य आहे ते योग्य करू. ज्या अधिकाऱ्यांनी आदेश आता हे सगळे पंचनामे कॅन्सल करू. नाही सगळे पंचनामे म्हणजे काय, म्हणजे ज्याचं नुकसान झालं नाही त्याचं पण तू बोलतो शांततेत व्यवस्थित मान, सगळं उत्तर पण मिळालं आणि तुझं काम साहेब एका सेकंदात जागेवर काढतात. मागणी म्हण व्यवस्थित, तुम्ही मागणी मांडा. आम्ही जे आलो ना, अधिकारी हे अधिकारी आहेत, लक्ष आलं का. ते त्यांना आम्ही सांगितल्याशिवाय ते तहसीलदारांना बोलवत त्या घरी गेल्यासारखं त्या शेतकऱ्याला त्या 2 लेकरं बारके बारके. मला वाटतं त्या शेतकऱ्याला शासनाकडून 10 लाख रुपयाची त्याला मदत भेटावी. आपण त्यासाठी त्यांच्याकडे प्रस्ताव पण पाठवा शासनाकडे, कारण त्या 2-3 वर्षाचं उत्पन्न नाही साहेब.
अरे आले का तहसीलदार फोटो घ्या फोटो घ्या चला तुम्ही उभं राहा आले हो यस काय झाले आता इथं तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक इथं फिरून पर्सनल जमा करायला चालू आहे. साहेब मला सांगा एकतर शेतकरी थकलाय फार्मर आयडिया आहे तुमच्याकडे सगळा डाटा आहे. मी पीक पाहणी केली ई पीक पाहणी सगळा डाटा आहे. एवढा डाटा असताना तुम्ही शेतकरी 7-12 50 रुपयाला फोटो तुम्ही त्या शेतात जायचं फोटो काढणार आमची काढून घेणार तुमचं नाही आम्हाला शेतकऱ्याला आदेश दिला की तुम्ही जाऊन फोटो काढायचे तुमचे लोक आता 4000 एक सभासद आहेत तिथं तुमचे लोक ते 4000 शेतात जाऊन मग आपल्याला किती दिवस घालवायचे आता तुम्ही आदेश चला अमोलला काय झालं उचल अमोल माहिती म्हणून तर आलोय ना आम्ही चला अमोल चला की तिथं मिनिस्टरची अवलाद गेली कुठली पोरांचे पाय 4 गोष्टी येत्या ऑपरेशन केले कुणी बांधला होता गोगावले शेठ तारा तारा नवीन करायचं आहे ना आता एवढं वाईट केलं ना थांब आता एकच मिनिट का बस आता माझी पण उत्तर दिली प्रश्न उत्तर दिलं तुला 2.5 वर्षात फडणवीस साहेब शिंदे साहेब दादा आल्यावर किती पैसे मिळतात कार्याला आकडा सांग आकडा सांग बाकीचं किती पैसे दिले सगळ्या रस्त्याला सगळेजण सांगा 21 कोटी रुपये तळ दिलं सगळे रस्ते दिले कुणी केलं त्याच्या अगोदर होतं का
होय ना मग भाऊनी गेल्या वर्षीच पत्र दिलेलं आहे पुलाचं